नमस्कार मित्रांनो, आपल्याला हे माहिती आहे की कधीकधी संख्या या अंकात लिहिल्या जातात आणि कधीकधी त्या शब्दांमध्ये लिहिल्या जातात. तर या व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी संख्या या शब्दात कशा वाचायच्या आणि शब्दात दिलेल्या संख्या अंकात कशा लिहायच्या हे अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. चला, तर सगळ्यात आधी आपण पहिल्या भागापासून सुरुवात करूया, जिथे दिलेल्या अंकांमधील संख्या आपण वाचायला शिकूया. तर इथे बघा, इथे तुम्हाला 5, 4, 9 ही संख्या दिसेल. तर सगळ्यात आधी आपण या संख्येची स्थानिक किंमत ओळखूया आणि यासाठी आपल्याला अंकांची मांडणी शतक, दशक आणि एकक अशा रकान्यांमध्ये करावी लागेल. तर सुरुवातीला शतकाच्या घरापासून आपण सुरुवात करू आणि शतकाच्या घरामध्ये इथे तुम्हाला 5 हा अंक दिसेल, म्हणजेच हा आहे 500 म्हणजे 500. आता दशक आणि एकक आपण नेहमी एकत्र वाचतो. तर इथे दशकाच्या घरात 4 आहे, म्हणजेच 4 दशक बरोबर 40 एवढे होतात. आणि एककाच्या घरात 9 सुट्टे आहेत आणि आपण हे सगळे एकत्र जर वाचले तर आपण ते शब्दामध्ये अशा प्रकारे लिहितो 549 आणि अंकामध्ये 549 हे आपण असे लिहितो. आता आपण दुसऱ्या संख्येकडे बघूया. तर ही संख्या आहे 980. म्हणजे नेहमीप्रमाणे आपण या संख्येची मांडणी करताना स्थानानुसार करूया. तर सगळ्यात आधी शतकाच्या घरामध्ये आपल्याला 9 ही संख्या दिसते आणि तिचा अर्थ आहे 900 म्हणजे 900. त्यानंतर दशक आणि एकक हे आपण इथे एकत्र बघूया आणि एककाच्या घरात आहेत 0 म्हणजेच 0 आणि 8 दशक म्हणजे झाले 80 आणि एककाच्या घरातील 0 हे आपल्याला काही वेगळे वाचण्याची गरजच नाही, तो भाग आपण सोडून देऊ शकतो. तर आता हे दोन्ही एकत्र केल्यावरती आपली संख्या बनेल 980. छान. आता आपण पुढचं उदाहरण बघू, जिथे दशकाच्या घरात 0 आहे आणि ती संख्या आहे 307. तर सगळ्यात आधी आपण यांची मांडणी स्थानानुसार करूया. तर शतकाच्या घरामध्ये 3 आहे म्हणजे झाले 300 आणि दशकाच्या घरामध्ये 0 आहे, तो आपण सोडून देऊया आणि एककाच्या घरामध्ये जाऊया. एककाच्या घरात आहे 7 म्हणजे आपण या दोन्ही भागांना एकत्र केल्यानंतर आपली संख्या तयार होईल 307. बघा किती सोपे आहे ना. तर अशाच प्रकारे आपण पुढचं गणित बघूया, जिथे शब्दामध्ये दिलेली संख्या अंकात कशी लिहायची ते शिकूया. तर इथे आपलं पहिलं उदाहरण आहे 325 असं लिहिलेलं आहे आणि ही अक्षरी संख्येतून आपण आधी शतक, दशक आणि एकक हे वेगवेगळे शोधूया. इथे 300 म्हटलं आहे म्हणजे याचा अर्थ काय, तर शतकाच्या घरामध्ये 3 शतक येतील आणि उरलेले 25 हे आपण कसे लिहू शकतो, 25 म्हणजे 2 दशक आणि 5 एकक, म्हणजेच दशकाच्या घरामध्ये 2 आणि एककाच्या घरामध्ये 5. आता हे अंक आपण त्यांच्या योग्य घरात लिहूया. म्हणजे शतकाच्या घरात 3, दशकाच्या घरात 2 आणि एककाच्या घरात 5. म्हणजे ही अंकांमध्ये संख्या झाली 3, 2, 5 म्हणजे 325. चला, आपण अजून एक उदाहरण बघूया. इथे बघा 406 असं लिहिलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे आपण काय करू, पहिले तर शतकाचं स्थान शोधू. इथे 400 हा शब्द आला आहे. 400 म्हणजे काय, तर शतकाच्या घरामध्ये 4 येईल आणि त्याच्या पुढे दिलेलं आहे 6. याचा अर्थ असा की इथे एककाच्या घरात 6 आहेत पण दशकाच्या घरामध्ये काहीही नाही आहे. म्हणजे काय येईल, बरोबर म्हणजे 0 येईल, म्हणजेच तिथे 0 दशक आहेत. आणि आता हे अंक आपण त्यांच्या घरामध्ये लिहू. म्हणजेच शतकाच्या घरात येईल 4, दशकाच्या घरात येईल 0 आणि एककाच्या घरात येईल 6. तर अंकांमध्ये ही संख्या आपण अशी लिहिली 406 म्हणजेच 406. छान. तर आपण या व्हिडिओमध्ये कोणतीही 3 अंकी संख्या वाचायला आणि लिहायला योग्य प्रकारे शिकलो आणि ज्याच्यामध्ये शतकाचे स्थान, दशकाचे स्थान आणि एककाचे स्थान हे एकत्र जोडून कसं वाचायचं हे देखील बघितलं. आता तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये काही उदाहरणांचा सराव करून बघा.